उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बारामतीत भेट. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान वेळी भेटीत दोघांच्या संवादात मिश्किल टोलेबाजी. 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आज बैठक. पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत बैठक होणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी रक्तदान शिबिर. एका दिवसात 3515 रक्ताच्या बाटल्यांचं संकलन. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिराचं आयोजन. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात. धाराशिवजवळील वाशीजवळ अपघात. सर्वजण सुखरूप. तुपकरांची लोकशाही मराठीशी बोलताना माहिती. अपघात की घातपाताचा प्रयत्न, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला मुंबई गोवा नागपूर मिऱ्या महामार्गाच्या कामाचा आढावा. पावसापूर्वी रस्ते वाहतुकी योग्य करण्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना. चंद्रपूरमध्ये तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन. रॅलीत चंद्रपुरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांसह महिला मंडळ आणि विविध संस्था सहभागी. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅली पार. नागपूर शहरातील भांडेवाडी घनकचरा प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, सेंद्रिय खत, आरडीएफ यांसारखे बाय प्रोडक्ट तयार केले जाणार. दिल्लीतील आपच्या 15 नगरसेवकांनी दिला राजीनामा. राजीनाम्यानंतर इंद्रप्रस्थ विकास पक्ष स्थापन करण्याची घोषणा. मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असण्याची शक्यता. नागपुरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी. माजी सैनिकांच्या वतीने तिरंगा यात्रा आयोजित. नालासोपाऱ्यात तिरंगा सन्मान रॅलीतून भारतीय सैन्याला सलामी. रॅलीत स्थानिक नागरिक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांसह माजी सैनिक सहभागी. हिंगोलीत देखील भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन. मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत तिरंगा यात्रेचं आयोजन. स्मारक मार्केट यार्ड ते शहीद स्मारक त्रिकोणी बाग परिसरात रॅली. रॅलीत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद. रत्नागिरीमध्ये देखील पालकमंत्री उदय सामंत यांच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत माजी सैनिकांसह हजारो नागरिकांची उपस्थिती. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचा जांभूळ शेती लागवडीचा यशस्वी प्रयोग. 2.5 एकर क्षेत्रात जांभळाची शेती. जांभळाला बाजारपेठेत 150 ते 200 रुपये भाव. नांदेडमध्ये वाहतूक व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी पालिका आणि वाहतूक शाखा प्रयत्नशील. अनेक चौकात फायबर बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची अमरावतीत गोरक्षण संस्थेत गुळ तुला. यशोमती ठाकूर यांनी हा गुळ गायी आणि बैलांना खाऊ घातला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅली दरम्यान माजी सैनिकाचा गौरव तर रॅलीत नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशभक्तीवर घोषणाबाजी. वाशीमध्ये वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ. रॅलीत नागरिकांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी. इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखान्यात आज मतदान. अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पंचवार्षिक निवडणुकीसाठी बजावला मतदानाचा हक्क. सांगलीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत नागरिकांसह निवृत्त माजी सैनिकांचा देखील सहभाग. धाराशिवमध्ये तुळजाभवानी चरणी हैदराबादमधील भाविकाकडून 5 तोळ्याचा सुवर्णहार अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम जारी. विद्यार्थ्यांची हजेरी आता दिवसात 3 वेळा घेणार. शालेय शिक्षण विभागाचे आदेश.
धाराशिवमध्ये 90% वर गुण घेणाऱ्या 10वीच्या 350 विद्यार्थ्यांचा सत्कार. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचं कौतुक. मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा. महाविद्यालय आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्वतःचा अभ्यासक्रम तयार करू शकणार. न्याक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाला 10 वर्षांसाठी स्वायत्त दर्जा. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आंध्र प्रदेशच्या तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली. अहिल्यानगरमध्ये 3 जूनपर्यंत ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास बंदी. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक शांततेस धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. वन नेशन वन इलेक्शनमुळे खर्चात बचत होईल. 4.50 लाख कोटींची बचत. संसदीय समिती अध्यक्षांचा दावा. वन नेशन वन इलेक्शनमुळे 90% मतदान होण्याचा अंदाज. ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला 6 कोटींचा दंड. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 80 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्याने कारवाई. राज्यामध्ये तब्बल 7,000वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत. 1,919 रुग्णांना यकृत तर 141 जणांना हृदयाची गरज. रुग्णांच्या प्रतीक्षा यादीत किडनीला सर्वाधिक मागणी. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक. मध्य रेल्वेवर 10:40 ते 3:40 पर्यंतचा ब्लॉक. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक. उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे दुर्धर आजार. धरणाकाठचे रहिवासी आजाराने ग्रस्त. जलतज्ञ डॉक्टर राजेश सिंह राणा यांचा गंभीर आरोप. इस्रोची पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी. 101 व उपग्रह EOS-09 यशस्वीरित्या प्रक्षेपित. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त PMP चालकांवर कारवाई होणार. चालकावर 2,000 रुपये दंड ते थेट निलंबनाची कारवाई. PMPAकडून परिपत्रक जारी. हिमाचल प्रदेशच्या मनालीमधील जगप्रसिद्ध रोहतांग घाटात पर्यटकांची गर्दी. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी खेळ खेळण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे 4 डंपर पोलिसांच्या ताब्यात. 39,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 4 जणांवर बांदा पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या कारंजा जलालखेडा रस्त्याच्या मुरुमीकरण कामात दगडाचा भरणा. पाण्याअभावी कोरड्या मुरुमावर चालवला जातोय रोलर. प्रशासनाचं कामाकडे दुर्लक्ष. वसई विरारकरांच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार. पालघर जिल्ह्यातील देहर्जी धरणाचं काम अंतिम टप्प्यात. देहर्जी प्रकल्प 80% पूर्ण. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुना मोंढा परिसरातील मोठी जलवाहिनी फुटली. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या 3 ते 4 मुलांची सुखरूप सुटका. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने जीवितहानी टळली. परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई. जिंतूरच्या कौसेडीमध्ये 1.5 महिन्यापासून पाणी टंचाई. सध्या 2 टँकरने पाणी पुरवठा सुरू तर आणखी 2 टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. अमरावती ग्रामीणमध्ये ड्रोन वापरण्यावर निर्बंध. 31 मे पर्यंत ड्रोनच्या वापराला मनाई. सुरक्षेची खबरदारी म्हणून निर्णय. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार. नियमांचं पालन करावं पोलिसांचं आवाहन. ऐन खरीप हंगामात कृषी सहाय्यक संपावर. कामकाज ठप्प. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू. चिनाब नदीवरील रणबीर कालव्याचा विस्तार. कालव्याची लांबी वाढवण्याच्या योजनेचा विचार सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा थैमान. वीज पडून एका महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. 6 शेळ्यांचा देखील मृत्यू.
साताऱ्यात सलग 2 ते 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यात 483 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान. खेडमधील चोरद नदीत पोहताना शिवसेनेचे खवटी विभाग प्रमुख दिलीप राणे यांचा मुलगा देवेंद्र राणेचा पाण्यात बुडून मृत्यू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली राणे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. हावडा अहमदाबाद एक्सप्रेसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. कामठीजवळ अचानक दगड आल्याने काचा फुटल्याची माहिती. अचानक खिडकीच्या काचा फुटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्याच्या नवीन बायपासवर बिअरची गाडी उलटली. बिअर प्रेमींची बिअर घेण्यासाठी धावपळ. खेडमधील भोसते घाटात मुंबई गोवा महामार्गावर ऑइल टँकर उलटल्याने भीषण अपघात. अपघातात टँकर चालक गंभीर जखमी. मार्गावर तेल पसरल्याने वाहतूक काही काळासाठी विस्कळीत. इस्रायल पुन्हा आक्रमक. गाझावर तीव्र हल्ले. गाझामध्ये 24 तासात 146 नागरिक ठार तर 459 जखमी. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले तीव्र केले. वाशिममध्ये रिसोड हिंगोली मार्गावर निजामपूर फाट्याजवळ अशोक लेलँड वाहनाचा अपघात. वाहन डिवायडरला धडकल्याने अपघात. अपघातात 2 जण जखमी तर 1 गंभीर जखमी. लातूर जाहिराबाद महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू. महामार्गावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कारची दुचाकीला पाठीमागून धडक. धुळ्याच्या शिरपूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांना किराणा दुकानावर दरोडा टाकत चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धुळ्यात गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या ताब्यात. कारवाईत वाहनासह 21,16,440 रुपये किमतीचा 28 किलो गांजा केला जप्त. सोलापुरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस भाग पाडून 72 लाखांची फसवणूक. या प्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल झाला असून 13 लाख रुपये फिर्यादीला परत करण्यात पोलिसांना यश. पैठणमध्ये चिंचाळा गावात जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केली चुलत्याची हत्या. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. हरियाणाच्या हिसारमधून ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबरला अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा युट्यूबरवर ज्योतीवर आरोप. अमरावतीच्या निंभी इथे काका पुतण्याचा दुर्दैवी अंत. विजेचा धक्का लागून काका पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू. सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC भागात कारखान्याला आग. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला भीषण आग. आगीत 3 जणांचा मृत्यू. बुलढाण्याच्या मोताळा इथे दुकानाला भीषण आग. दुकानातील साहित्य जळून खाक. भाईंदरमधील इंद्रलोक परिसरात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक. अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत बाईक जळून खाक. परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरात 4 चाकी जळून खाक. माहिती मिळताच अग्निशमन दलाने गाडीतील CNG सिलेंडरला लागलेली आग विझवल्याने स्फोट टळला. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. नालासोपारा शहरात तुळींज पोलिसांकडून कारवाई. सुमारे 5.5 कोटींचे मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त. कारवाईत एका महिलेला अटक तर तिची जोडीदार फरार. फरार आरोपीचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.